गारपीट, विजा, वादळी पावसाचा हाहाकार. पावसाचा कहर पुढचे किती दिवस पाहायला मिळणार? कोणते जिल्हे पावसाच्या रडारवर असतील? सगळं जाणून घेऊ. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. हा पाऊस नुसताच बरसत नसून गारपीट, विजांसह त्याचा कहर पाहायला मिळतोय. ऐन उन्हाळ्यात पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली आहे. सोमवारी झालेल्या पावसानं राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठी पळापळ झाली. अहिल्यानगर, जालन्यात वीज पडून तर चौघांचा मृत्यू देखील झाला. पुढचे 2 दिवस असाच पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय, सगळं जाणून घेऊ. उत्तर भारतात तयार झालेल्या WD म्हणजेच पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्रात गारपीट आणि वादळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. आता IMDनं जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना हवामान विभागानं अलर्ट जारी केलेत तेही जाणून घेऊ. 31 तारखेला महाराष्ट्रात हिंगोली, परभणी, नांदेड त्याचबरोबर सोलापूर आणि सांगलीमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी असा पाऊस पाहायला मिळेल. त्याचबरोबर गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर या भागांमध्ये विजांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 1 तारखेला सुद्धा म्हणजेच 1 एप्रिलला सुद्धा पावसाचा कहर अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे. 1 एप्रिलला नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, त्याचबरोबर लातूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, सांगली त्याचबरोबर कोकणामध्ये जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, मुंबईसह सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. विजांसह पावसाची हजेरी या भागांमध्ये असेल. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 तारखेला पावसाचं हे रौद्र रूप असंच पाहायला मिळणार आहे. 2 तारखेला ऑरेंज अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आलाय. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, जळगाव, संभाजीनगर त्याचबरोबर विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर विजांसह मुसळधार असा पाऊस सुद्धा पडेल. त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, कोकणातील सगळेच जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सुद्धा हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. 3 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. 3 एप्रिलला विदर्भातील सगळेच जिल्हे त्याचबरोबर रत्नागिरीला येलो अलर्ट आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जरी असला तरी सुद्धा पावसाची शक्यता 3 तारखेला सुद्धा वर्तवण्यात आली आहे. 4 तारखेला पावसाचा जोर कमी होणार असला तरी सुद्धा पाऊस पूर्णपणे जाणार नाहीये. 4 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच विजांसह पावसाची हजेरी या भागांमध्ये पाहायला मिळेल. एकूणच हे सगळं चित्र पाहता पुढचे 2 ते 3 दिवस तरी पावसाचा कहर असाच असणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये विजा, गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्याच्यामुळे पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठेच नसून तापमानात घट होणार आहे. पण पावसाचा इशारा अनेक भागांमध्ये देण्यात आलाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने आपल्या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.